वडखळ पोलिसांनी अंमली पदार्थ विरोधात मोठी कारवाई करत 4 किलो 920 ग्रॅम गांजा जप्त केला। यामध्ये सुशांत गौरंग साहू वय 42 वर्ष राहणार वडखळ आणि गौरंग पुरुषोत्तम साहू यांना अटक करण्यात आली। वडखळ पोलीस गस्त घालत असताना एसबीआय बँकेजवळ 2 इसम पोलिसांना पाहून घाबरले आणि हातातील बॅग घेऊन पळण्याचा प्रयत्न केला। पोलिसांनी तत्काळ पाठलाग करून त्यांना थांबवलं आणि अंगझडती घेतली असता त्यांच्या बॅगेमध्ये गांजा आढळून आला, ज्याची अंदाजे किंमत 2,46,000 इतकी आहे। या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्यात आलं आहे। उरण बोकडविरा येथील अजिंक्य पॉवर फिटनेस वेअरहाऊस हे केंद्र हायरॉक्स सारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संस्थेशी संलग्न होऊन नवी मुंबई, पनवेल आणि उरणमधील पहिले अत्याधुनिक फिटनेस क्लब म्हणून नावारूपाला आले। या क्लबमधील मृण्मय पाटील हिनं राष्ट्रीय स्तरावर दुसरे स्थान पटकावलं असून सूरज ठाकूर याला रिले खेळात भारताचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली। क्लबचे मालक आणि प्रशिक्षक अजिंक्य गोपाळ पाटील यांनी या माध्यमातून जागतिक स्तरावर तरुणांना व्यासपीठ मिळावं यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं सांगितलं। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचं नाव देण्याबाबत केंद्र सरकारनं उद्घाटनापूर्वी अधिसूचना काढावी या मागणीसाठी कामगार नेते आणि जेएनपीटीचे माजी विश्वस्त कॉम्रेड भूषण पाटील यांनी जासई येथील हुतात्मा स्मारकाजवळ सुरू केलेलं आमरण उपोषण लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मध्यस्थीनं स्थगित केलं। प्रकल्पग्रस्तांचे झुंजार लोकनेते दिबा पाटील यांचा 12वा स्मृतिदिन मंगळवारी होता। याच दिवशी कॉम्रेड भूषण पाटील यांनी उपोषणाला सुरुवात केली होती। तसंच दुपारच्या दरम्यान उपोषणस्थळी जाहीर श्रद्धांजली सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी दिबा पाटील यांचे सुपुत्र अतुल पाटील यांनी नामकरणाबाबतची सद्यस्थिती स्पष्ट केली आणि उद्घाटनाच्या दिवशी नामकरण होईल असा विश्वास व्यक्त केला। नवी मुंबईच्या ऐरोलीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या डोमवरील मार्बल खचले असून पावसात पाणी गळती आणि ध्यानसाधना विभागातील काचांचीही दुर्दशा झाली। अवघ्या 4 वर्षातच स्मारकाच्या स्थितीकडे दुर्लक्ष झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जाते। 2011 मध्ये सुरू झालेल्या या स्मारकाच्या कामासाठी सुमारे 25 कोटींचा खर्च झाला। 2017 आणि 2021 मध्ये 2 टप्प्यांमध्ये स्मारकाचं उद्घाटन झालं। सुरुवातीला कामाच्या गुणवत्तेबाबत आश्वासन दिलं गेलं होतं, मात्र आता त्याचा दर्जा उघड होऊ लागलाय। स्मारकाच्या या अवस्थेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे। आषाढी एकादशी 6 जुलै रोजी आषाढी यात्रेनिमित्त वारकरी संप्रदाय दिंड्या विठ्ठल रखुमाई ज्ञानोबा तुकारामाच्या जयघोषात पंढरपूरकडे रवाना झाल्या आहेत। राज्य परिवहन महामंडळाच्या रायगड विभागाकडून 8 आगारातून 25 तर पनवेल मार्गावरून 25 अशा एकूण 50 एसटीच्या बसेसमधून प्रवासाची व्यवस्था करण्यात आली आहे। रायगड विभागाची लाल परी आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर येथील श्री विठ्ठलाच्या यात्रेसाठी सज्ज झाली असून 2 जुलै ते 13 जुलैपर्यंत आषाढी जादा वाहतुकीची व्यवस्था करण्यात आली आहे। मुंबई गोवा महामार्गावरून नागोठणेपासून मुंबईकडे जाण्यासाठी असलेल्या मीरानगर येथील बंदिस्त उड्डाणपुलाचा कठडा धोकादायक स्थितीत असल्याचं दिसून येत आहे। या पुलाचं काम सुरू असतानाच पुलाच्या एका ठिकाणी काही भागातील सिमेंटचे पॅनल पडलेत। तसंच या उड्डाणपुलाचा काही भाग कलंडल्यासारखा दिसत असल्याने जर हा पूल कोसळून अपघात घडल्यास जीवितहानी होण्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात येत आहे। महामार्गाचे ठेकेदार कल्याण टोल प्लाझा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी या प्रकाराकडे गांभीर्याने बघून लवकरात लवकर उपाययोजना करावी अशी मागणी वाहन चालकातून होत आहे। बहुप्रतीक्षित दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वजनिक उपक्रम समितीनं अभ्यास दौरा केला। या दौऱ्यादरम्यान समितीनं विमानतळ प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेताना आणि संबंधित अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली। अभ्यास दौऱ्यात समितीचे अध्यक्ष आणि सदस्य उपस्थित होते। त्यांनी सिडको आणि NMIAL कडून सादरीकरणाद्वारे विमानतळाच्या कामांची सद्यस्थिती, नियोजित टप्पे आणि सुरक्षेसंबंधी मान्यतांची माहिती घेतली। समितीने विमानतळाची धावपट्टी, टर्मिनल इमारत, सुरक्षा यंत्रणा, वाहतूक सुलभता आणि पर्यावरण रक्षण यावरील उपाययोजना यांचा आढावा घेतला। 26 जून रोजी जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त पेण पोलीस ठाण्यातर्फे जनजागृती रॅली काढण्यात आली। सकाळी पोलीस अधिकारी, अंमलदार आणि विद्यार्थ्यांनी अंमली पदार्थ विरोधी शपथ घेतली। नंतर पेण पोलीस ठाण्यातून रॅली सुरू झाली। ही रॅली भगवानदास चौक, कवंढाळ तळे, राका पाटील चौक, राजू पोटे मार्ग, नगरपालिका नाका, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे पेण पोलीस ठाण्यात येऊन समाप्त झाली। रॅलीत विविध शाळांचे 103 विद्यार्थी, पोलीस ठाण्याचे 5 अधिकारी, 15 अंमलदार, शिक्षक, शांतता समिती सदस्य, पत्रकार सहभागी झाले होते।
प्रकल्पग्रस्तांचे नेते स्वर्गीय दिबा पाटील यांच्या 12व्या स्मृतिदिनानिमित्तानं नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्थेच्या वतीनं वाशी येथील सिडको ऑडिटोरियम येथे आयोजित करण्यात आलेल्या इयत्ता 10वी आणि 12वी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थी यांचा गुणगौरव आणि ज्येष्ठ नागरिकांना छत्री भेट या सामाजिक कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार तथा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीचे कार्याध्यक्ष डॉ. संजीव नाईक उपस्थित होते। यावेळी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, महाविद्यालयीन बॅग्स भेट देऊन गुणगौरव करण्यात आला। टाटा स्टील फाउंडेशन यांच्या कार्यक्रमात पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी महिला भगिनी यांच्याशी संवाद साधून त्यांच्या अडचणी समजून घेतल्या आणि त्यांना मार्गदर्शन केलं। टाटा स्टील फाउंडेशन यांच्या माध्यमातून दिशा, महिला आणि साथी या संवाद कार्यक्रम संपन्न खालापूर येथे आदिवासी भवनात आयोजित करण्यात आला होता। त्याप्रसंगी रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल उपस्थित होत्या। टाटा स्टील फाउंडेशनने दिशा आणि रिश्ता प्रकल्पाअंतर्गत प्रशिक्षण देण्यात आलेल्या दिशा, महिला आणि साथिया यांचा संवाद कार्यक्रम आयोजित केला होता। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रायगड। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।